मराठा आंदोलनाविरोधात आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली। आंदोलनाविरोधातल्या 3 याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली। मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे ही सुनावणी घेतात। मुंबई हायकोर्टात आता सुनावणीला सुरुवात झाली, त्यामुळे आता हायकोर्ट आज नेमकी काय आदेश देते, काय निर्देश देते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मराठा आंदोलनाच्या विरोधातल्या याचिकांवर आता हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली। 3 याचिकांवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे ही सुनावणी घेतात। आधीच्या सुनावणीमध्ये सुद्धा हायकोर्टाने काही निर्देश दिले होते। ज्या पद्धतीने आझाद मैदानात गर्दी करण्यात आली होती, यावरून त्यांनी आंदोलकांना सुद्धा एक प्रकारे त्यांच्यावर टीका केली होती। अशा पद्धतीचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं होतं। सोबतच सरकारला सुद्धा काही निर्देश दिले होते। दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, खरं तर आता हायकोर्टात सुनावणीला सुरुवात झालेली पाहायला मिळते। आज नेमकं काय होऊ शकतं? आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी दुपारी बरोबर 1 वाजता मुख्य न्यायमूर्ती जे आहे श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती सारथी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू झालेली आहे। या मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्या जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्या याचिकांच्या अनुषंगाने ही सर्व सुनावणी सुरू झालेली आहे। काल सुट्टीकालीन कोर्टाकडे जी सुनावणी झाली, त्यावेळेला ही सुट्टीकालीन कोर्टानं म्हणजे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी निर्देश दिले होते की याबाबतची उद्या सुनावणी घेण्यात येईल दुपारी 3 वाजता। परंतु एकंदरीतच या सगळ्या आंदोलकांची आणि मुंबईतला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बघता मुख्य न्यायमूर्तींनी ही लवकर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता ही 1 वाजता सुनावणी सुरू झालेली आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते जे आहेत याचिकाकर्ते, ते या ठिकाणी न्यायालयामध्ये उपस्थित आहेत। राज्य सरकारकडून महाधिवक्ता बिरेंद्र सराफ हे सुद्धा या ठिकाणी सुनावणीसाठी हजर झालेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे यांच्याकडून जी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती, त्यांचे जे वकील आहेत आशिष राजे गायकवाड असतील किंवा बाकीचे सर्व जे मंडळी आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। आणि काल ज्या न्यायालयानं महत्त्वाचे जे निर्देश दिले होते, मुंबईमध्ये रस्ते मोकळे करा, मुंबईतील ज्या पार्किंग करण्यात आलेल्या गाड्या आहेत त्या मुंबईच्या बाहेर हलवा, त्याचबरोबर आझाद मैदानाच्या आतील जे आंदोलक आहेत ते बाहेर रस्त्यावर येता कामा नयेत, अशा पद्धतीच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना न्यायालयानं दिल्या होत्या, त्या अनुषंगानं आज बऱ्या प्रमाणात अंमलबजावणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि याबाबतची माहिती आज कोर्टाला दिली जाऊ शकते। आणि या सर्व अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारनं आणि मुंबई पोलिसांनी जी मनोज जरांगे पाटलांना जी नोटीस आज सकाळी जी इश्यू केलेली आहे, त्या नोटीसीच्या अनुषंगानं न्यायालय काय भूमिका घेते हे पाहावं लागेल। आणि आता या ठिकाणी पुढची जी परवानगी आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे न्यायालय या सर्व बाबतीत कशा पद्धतीचा निर्णय घेतं हे पाहावं लागेल। मुख्य न्यायमूर्तीकडे ही सुनावणी सुरू असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे। गोविंद, खरं तर राज्य सरकारनं घातलेल्या अटी शर्तींचं जरांगे पाटलांनी उल्लंघन केल्याचं कोर्टाने आधी सुद्धा म्हटलं होतं। त्या सगळ्या संबंधी आज काही सुनावणी होऊ शकते का? काही निर्देश दिले जाऊ शकतात का? नक्कीच राज्य सरकारनं जे आहे ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना आंदोलनापूर्वी परवानगी देत असताना काही अटी शर्ती घालून देण्यात आल्या होत्या। फक्त 5,000 आंदोलकांनाच परवानगी देण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त आंदोलक मुंबईत दाखल झाले आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या अटी शर्तींचाही भंग झाला। अशा पद्धतीची न्यायालयामध्ये काल बाजू जी आहेत ते गुणरत्न सदावर्ते आणि त्याचबरोबर राज्याचे महाधिवक्ता जे आहेत बिरेंद्र सराफ यांनी दिले होते। आणि एकूणच आता ही न्यायालयाला जी माहिती दिली जाते आहे त्याच्यामध्ये असं माहिती कळते आहे की 5,000 आंदोलकांची परवानगी असताना मुंबईमध्ये 50,000 ते 1 लाखांपेक्षा जास्त मुंबईत दाखल झालेले आहेत, आंदोलक मुंबईत दाखल झाले असल्याची माहिती जी आहे ती न्यायालयाला दिली जात आहे। आणि कोर्टही याबाबत विचारत आहे की जवळपास 5,000 लोकांची परवानगी असताना 50,000 ते 1 लाखाच्या आसपास लोक आले कसे काय, हे नियमांचं उल्लंघन नाही का, अशाही पद्धतीची विचारणा जी आहे ते कोर्टाकडून सुरू आहे। न्यायालयामध्ये याबाबतची सुनावणी सुरू आहे। राज्याचे महाधिवक्ता जे आहेत ते आपली बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच गोविंद, परवानगीपेक्षा एकतर अधिक लोक मुंबईमध्ये आझाद मैदानात दाखल झालेत। अनेक ठिकाणी आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जाते असं सुद्धा म्हटलं जातं। या सगळ्या प्रकरणावर कशा पद्धतीने प्रकाश टाकला जाऊ शकतो हायकोर्टात? एकूण जर बघितलं तर काल ही न्यायालयानं खूप कडक शब्दात टिप्पणी करत या ठिकाणी
आंदोलकांची जी हुल्लडबाजी आहे किंवा मुंबईचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणं असेल, याच्यावर न्यायालयानं काल टिप्पणी केलेली होती आणि आजही त्याच अनुषंगानं ही सर्व सुनावणी सुरू आहे. सध्या यांचे जे मनोज जरांगे पाटलांचे जे वकील आहेत त्यांनी या ठिकाणी न्यायालयात माफी मागितलेली आहे. सगळ्यात महत्वाची घडामोड, सगळ्यात महत्वाची माहिती आता मनोज जरांगे पाटील यांचे वकील जे आहेत त्यांनी या ठिकाणी न्यायालयात माफी मागितलेली आहेत. सतीश मानशिंदे म्हणाले की काही लोक त्रस्त आहेत, आम्ही त्यांची माफी मागतो, परंतु आमचं आंदोलन जे आहे ते शांततेत सुरू आहे, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी जरांगे पाटलांच्या वकिलांकडून होताना पाहायला मिळतो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जी गरजवंतांचा जो लढा आहे, आमची जी मागणी आहे ते गोरगरीब मराठ्यांसाठी असल्याचं पटवून देताना सतीश मानशिंदे जे आहेत ते पाहायला मिळत आहेत. एकूणच जी सध्या सुनावणी जी आहे मुंबई उच्च न्यायालयात जी सुरू आहे त्या आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा न्यायालयानं घेतल्याचं पाहायला मिळते. आत्ताची सगळ्यात महत्वाची माहिती, आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल. तुम्ही अशा प्रकारे मुंबईतील जागा व्यापून घेऊ शकत नाही, तुम्हाला नियम पाळावे लागतील, अशा पद्धतीची सुद्धा न्यायालयानं सूचना दिल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. सध्या जे काही सुरू आहे ते अत्यंत बेकायदेशीर सुरू आहे, अशा पद्धतीचं निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं नोंदवलं असल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच काय तर न्यायालय ज्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित करत आहे त्यामुळं मराठा आरक्षणाच्या बाजूने जे आंदोलकांचे जे वकील आहेत त्यांची कुठेतरी गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु न्यायालय जे आहे ते कठोर शब्दामध्ये या ठिकाणी टिप्पणी करताना पाहायला मिळते. अशा पद्धतीने तुम्ही लोकांना वेठीस धरू शकत नाही, अशा पद्धतीनं तुम्ही जागा व्यापू शकत नाही, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती न्यायालयानं घेतल्याचं पाहायला मिळतंय. न्यायालयांकडून या ठिकाणी प्रश्नाची सरबत्ती होत असतानाही पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, अशा कठोर शब्दात जे आहे ते न्यायालयानं सुनावल्याचंही पाहायला मिळत आहे. मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. 1 वाजता ह्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे. आमचा सरकारला प्रश्न आहे, आतापर्यंत सरकारने या परिस्थितीला हाताळण्यासाठी काय केले, काय पावले उचलली गेली, याचीही विचारणा न्यायालयाकडून केली जाते. सगळ्यात महत्वाची माहिती, राज्य सरकारला सुद्धा न्यायालयानं प्रश्न सवाल विचारलेला आहे की या सर्व आंदोलनाच्या अनुषंगाने आतापर्यंत सरकारनं हे आंदोलन हाताळण्यासाठी काय केले, कोणकोणती पावले उचलली, अशाही पद्धतीचा सवाल न्यायालयानं जो आहे तो या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीनं जे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ जे बाजू मांडत आहेत त्यांना विचारल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक वाहनांची आम्हाला माहिती द्या, असंही पद्धतीचं न्यायालय बोलत आहे. प्रत्येक वाहनं किती आली मुंबईमध्ये, प्रत्येक ठिकाणी वाहनांची जी पार्किंग करण्यात आली त्याचीही माहिती आम्हाला देण्यात यावी, अशा पद्धतीची जी मागणी आहे ते न्यायमूर्तींकडून करण्यात येते आहे. न्यायमूर्तींकडून प्रश्नांचा भडीमार होताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळं जरांगे पाटलांचे वकील असतील, राज्य सरकारचे वकील असतील, या सर्वांचीही कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. न्यायालयाने सरकारला महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. प्रत्येक वाहनांची माहिती द्या, त्याचबरोबर सरकारनं आतापर्यंत हे आंदोलन हाताळण्यासाठी काय केले, कोणकोणती पावले उचलली, कोणकोणत्या उपाययोजना केल्या, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून काय ठोस उपाययोजना केल्या, याचीही माहिती देण्यात यावी, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती न्यायालयानं घेतल्याचं पाहायला मिळतंय. न्यायालयानं काही महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत, काही महत्वपूर्ण टिप्पणी सुद्धा या प्रकरणात केल्याचं पाहायला मिळतंय. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. दुपारी 1 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात झालेली आहे. एकूणच आजच्या या ठिकाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतला कायदा सुव्यवस्था, रस्त्यावरील वाहतुकीच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते न्यायालयाकडून उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. गोविंद, सध्या जे काही सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांकडून नेमकी कोण बाजू मांडतंय आणि त्यांनी कोर्टाला नेमकी काय माहिती दिली? मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जे आहे ते सतीश मानशिंदे जे आहेत त्यांचे वकील ते बाजू मांडत आहेत. राज्य सरकारकडून जे आहेत महाधिवक्ता बिरेंद्र सराफ बाजू मांडतायत. त्याचबरोबर याचिकाकर्ते जे स्वतः याचिकाकर्ते असलेले गुणवत्ता पदावरचे जे मराठा आंदोलकांच्या विरोधातली ज्यांनी याचिका दाखल केली होती ते बाजू मांडताना पाहायला मिळत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायालयानं काही गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, सरकारला विचारलेले आहेत, त्याचबरोबर आंदोलकांनाही विचारलेले आहेत की अशा पद्धतीचं हे सगळं जे आंदोलन चालू आहे ते रोखण्यासाठी सरकारनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या, काय पावलं उचलली,
तर त्याचबरोबर आंदोलकांचे जे वकील आहेत सतीश माने शिंदे यांना प्रश्न उपस्थित केला त्यांनी की तुम्ही अशा पद्धतीनं जागा व्यापू शकत नाही. सध्या जे काही सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू आहे. त्याचबरोबर तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल, अशाही पद्धतीची जी भूमिका जी आहे ती या ठिकाणी न्यायालयानं घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळं आणि 5,000 आंदोलकांची परवानगी असताना 50 ते 1 लाख लोक मुंबईत आले याचंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. संपूर्ण न्यायालयानं या सर्व प्रक्रियेवर, या आंदोलनाच्या अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकार असेल, आंदोलनकर्त्यांचे वकील असतील यांना प्रश्नांचा भडीमार केल्याचं पाहायला मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मुंबईमध्ये वाहनं आली होती, वेगवेगळ्या प्रकारची वाहनं आंदोलकांनी आणलेली होती, त्या वाहनांची सुद्धा माहिती तात्काळ देण्यात यावे असे निर्देश सरकारला न्यायालयानं दिल्याचं पाहायला मिळतं आहे. एकूण प्रत्येक वाहनांची माहिती द्या असंही न्यायालयानं म्हटलेलं आहे. आणि ही परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारनं काय पावले उचलली त्याचीही माहिती द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या जे काही सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू असल्याचं महत्वाचं निरीक्षण जे आहे ते न्यायालयानं या ठिकाणी नोंदवलं असल्याचं पाहायला मिळतंय. गोविंद, नक्कीच आपण बघतोय की कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करू शकतो असं कोर्टानं म्हटलंय. सोबतच सरकारनं लाऊडस्पीकरवरून सूचना दिल्या आहेत का असा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे. खरं तर कोर्टानं मराठा आंदोलक असतील, सरकार असतील, दोघांवर सुद्धा प्रश्नांचा भडीमार केलेला आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीनं पुढे कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. गोविंद, अशा पद्धतीनं कोर्टानं अनेक सवाल यावेळी उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे कोर्ट नेमके आता कशा पद्धतीचा ठोस काही निर्णय घेऊ शकतो का? एकूण जर आपण बघितलं तर कोर्टानं काल काही महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या. सुट्टीकालीन न्यायाधीश जे आहेत रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर काल सुनावणी झाली आणि त्यावेळेलाही या ठिकाणी काही महत्वपूर्ण प्रश्न जे आहेत ते न्यायमूर्तींनी उपस्थित केले होते. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या ठिकाणी मुंबईतले जे सगळे रस्ते आहेत किंवा वाहतूक व्यवस्था जी आहे ती कोलमडलेली आहेत. मुंबईतला जे लागणाऱ्या मूलभूत गरजा आहेत मुंबईच्या त्याच्यासाठी जो पुरवठा करणारी जी वाहनं आहेत त्यांना अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळं तात्काळ मुंबई आज 4 वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. आणि त्यानंतर पुन्हा या सगळ्या बाबतीतले जे घडामोडी आहेत, खास करून आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानावरून रस्त्यावर येता कामा नयेत असे निर्देश दिले होते. आणि सगळ्यात आत्ताची जी महत्वाची घडामोड येते दुपारी 3 वाजेपर्यंत सगळी ठिकाणी रिकामी करून आम्हाला रिपोर्ट द्या अशा पद्धतीच्या सरकारला सूचना न्यायालयानं दिलेल्या आहेत. अत्यंत महत्वाची घडामोड, दुपारी 3 वाजेपर्यंत सगळी ठिकाणी रिकामी करून आम्हाला रिपोर्ट द्या अशा प्रकारच्या सूचना न्यायालयानं या ठिकाणी राज्य सरकारला दिलेल्या आहेत. त्यामुळं आत्ता या ठिकाणी सरकार काय भूमिका घेणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अत्यंत महत्वाची माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देतो आहोत. 3 वाजेपर्यंत मुंबईतली सगळी ठिकाणं रिकामी करून आम्हाला रिपोर्ट सादर करा अशा पद्धतीची भूमिका न्यायालयानं घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे आज सकाळी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगीही राज्य सरकारने नाकारलेली आहे, पोलिसांनी नाकारलेली आहे. त्यामुळे आता नक्की पोलीस आणि राज्य सरकार काय भूमिका घेत हे पाहावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची घडामोड आत्ताच्या 1:15 वाजलेले आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईतली सगळी ठिकाणं रिकामी करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या मुंबई उच्च न्यायालयानं दिल्याच्या पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे राज्य सरकार आता काय भूमिका घ्यावं लागतं घेतंय हे पाहावं लागेल. सगळ्यात मोठी घडामोड, सगळ्यात मोठा निर्णय म्हणावा लागेल. नक्कीच गोविंद, त्यामुळे 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा अन्यथा ठोस कारवाई करणार असं कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता दुपारी 3 वाजेपर्यंत सरकार आणि पोलीस नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असे आदेश आता कोर्टानं दिलेत, अन्यथा ठोस कारवाई करणार असं सुद्धा म्हटलंय. मनोज जरांगे पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे पुढे आता मराठा आंदोलक काय भूमिका घेतील आणि सरकार कशा पद्धतीनं कारवाई करते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा अन्यथा ठोस कारवाई करणार असं आता कोर्टानं म्हटलंय. कोर्टाचा अवमान झाला असं समजून कारवाई करणार असं कोर्टानं म्हटलेलं आहे. 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा अन्यथा ठोस कारवाई करणार असं कोर्टानं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता 3 वाजेपर्यंत सरकार नेमकी काय भूमिका घेतं, पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत कारवाई करून अहवाल द्या असं कोर्टानं म्हटलंय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे. गोविंद, 3 वाजेपर्यंत आता सरकार पोलीस नेमकी काय भूमिका घेऊ शकतं, काय कारवाई करू शकतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे न्यायमूर्तींनी जे कडक आदेश दिलेले आहेत ते जे आहेत 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि जर दुपारपर्यंत लोक बाहेर गेले नाही तर
आम्ही लोकांना पाहणी करायला पाठवू, अन्यथा आम्ही स्वतः येऊन त्या ठिकाणी पाहणी करू, अशा पद्धतीच्या कठोर शब्दामध्ये न्यायालयानं निर्देश दिल्याचं पाहायला मिळतं. अत्यंत गंभीर निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीने हे निर्देश दिल्याचं पाहायला मिळतंय. जर दुपारपर्यंत लोक मुंबईतून बाहेर गेले नाहीत तर आम्ही या ठिकाणी लोकांना पाहणी करण्यासाठी पाठवू, अन्यथा आम्ही स्वतः येऊ त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळते. आणि मुंबईतल्या या ठिकाणी सर्व CST रेल्वे स्थानक असेल, सगळा परिसर जो आहे ज्या ठिकाणी आंदोलक बसलेले आहेत त्या ठिकाणच्या आंदोलकांना या ठिकाणी बाहेर काढण्याची सुरुवात झाली असल्याची माहिती मिळते आहे. आणि एकूणच काय तर आता पुढच्या म्हणजे आता 1:20 झालेले आहेत. 3 वाजेपर्यंत म्हणजे साधारणतः जवळपास 1.5-2 तासामध्ये संपूर्ण मुंबई खाली करण्याचे आदेश जे आहेत ते न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे या अंमलबजावणीची, या आंदोलनाची किंवा या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना राज्य सरकारची कसब लागणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. 1.5-2 तासात एवढ्या मोठ्या आंदोलकांना मुंबईतून बाहेर काढणं शक्य नाही आणि त्यामुळं राज्य सरकार, पोलीस कशा पद्धतीने या सर्व आंदोलकांना मुंबईच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतात हे पाहावं लागणार आहे. परंतु आत्ताचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय दुपारी 3 वाजेपर्यंत आंदोलकांना आणि मुंबईतील ठिकाणं जी आहेत, जी आंदोलकांनी व्यापलेली आहेत, ही सर्व ठिकाणं मोकळी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. नक्कीच गोविंद, खरं तर सरकारची सुद्धा कचर लागणार या सगळ्यामध्ये. असं एवढ्या सगळ्या आंदोलकांना नेमकं बाहेर कशा पद्धतीने पाठवलं जातं हे पण महत्वाचं आहे. तिकडे जरांगे पाटलांना सुद्धा हा एक प्रकारे धक्का मानला जातोय का? पुढे त्यांची काय भूमिका असू शकते? नक्कीच जरांगे पाटलांना हा एक धक्का मानला जाण्याची शक्यता याच्यासाठी आहे कारण का कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारनं जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही या ठिकाणी आझाद मैदान सोडणार नाही, आम्ही मुंबई सोडणार नाही, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती जरांगे पाटील आणि आंदोलकांनी घेतलेली होती. आणि त्यामुळं आणि त्यातच आता न्यायालयानं मुंबईतली सर्व ठिकाणं दुपारी 3 वाजेपर्यंत जे आहेत ते खाली करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांचं लक्ष आहे. कारण का 1.5-2 तास राहिलेले आहेत. न्यायालयानं दिलेल्या निर्देशाच्या वेळेत जर राज्य सरकारनं ही मुंबईतली जी आंदोलकांनी व्यापलेली ठिकाणं आहेत ती जर खाली गेली नाही तर पुन्हा न्यायालयाचा अवमान होऊ शकतो. आणि त्यामुळं सरकारला तातडीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीनं सरकारला पावले उचलावी लागतील. गोविंद, सरकारसाठी सुद्धा हे एक आव्हानच आहे. त्यामुळे सरकार 3 वाजेपर्यंत नेमक्या काय काय उपाययोजना करू शकतं? एकूणच आता या ठिकाणी न्यायालयाचे आदेश आल्यानंतर राज्य सरकारचे महाधिवक्ता जे आहेत ते तात्काळ या ठिकाणी मुंबईचे पोलीस आयुक्त असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, पोलीस महासंचालक असतील किंवा इतर या संबंधीच्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्यांना तात्काळ अलर्ट करून सूचना देतील. आणि त्यानंतर पोलीस जे आहेत आंदोलकांना विनंती करून, आंदोलकांशी चर्चा करून तात्काळ या ठिकाणी न्यायालयाच्या निर्देशाचं अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं सूचना देतील, त्यांना विनंती करतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर आंदोलक आणि जरांगे पाटील कशा पद्धतीची भूमिका घेतात हे पाहावं लागेल. परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीचा निर्धार जो जरांगे पाटील आणि आंदोलकांनी केला होता. परंतु आता मुंबई खाली करण्याचे थेट आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून आले असल्यामुळं आता नक्की या ठिकाणी पुढच्या 1.5-2 तासात, 1.5 ते 1.5-2 तासामध्ये कशा पद्धतीच्या हालचाली घडतात हे पाहावं लागेल. परंतु एक चित्र आम्ही या ठिकाणी संपूर्ण परिसरात बघत आहोत की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. दंगल नियंत्रक पथक जे आहे. नक्कीच गोविंद, आपण ही महत्त्वाची अपडेट सध्या पाहतोय. पुढची सुनावणी आता दुपारी 3 वाजल्यानंतर होणार आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत सुनावणी आता तहकूब करण्यात आलेली आहे. या सुनावणीमध्ये कोर्टानं राज्य सरकार आणि मराठा आंदोलक असलेल्या सगळ्यांनाच त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलेला आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजल्यानंतर कोर्टामध्ये नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. नक्कीच कोर्ट न्यायालयानं
तर ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील सध्या कोर्टात नेमकं काय काय चाललंय याची ते माहिती घेत आहेत। खरं तर कोर्टानं सुद्धा म्हटलेलं आहे 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा आणि अशा पद्धतीनं मुंबईकरांना वेठीला धरणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय। राज्य सरकारला सुद्धा कानपिस्का दिलेल्या आहेत, सोबतच 3 वाजेपर्यंत कारवाई करा असं त्यांनी म्हटलंय।